आदरणीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील मान्यवर, माझ्या माता भगिनींनो आणि बंधूंनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय केवळ कायद्याचा नाही, तर तो भारतीय स्त्रीच्या स्वाभिमानाचा, समानतेचा आणि न्यायाचा विषय आहे. तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल. भारतीय समाजात हजारो वर्षे स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्तीवर हक्क नव्हता, विवाह आणि घटस्फोटाबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण या अंधाराच्या काळात एक महान विचारवंत उभा राहिला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणतात की मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून करतो. बाबासाहेबांना माहीत होते की स्त्री मुक्त झाली तरच समाज खऱ्या अर्थाने मुक्त होईल. भारतीय संविधान लिहिणारे महान शिल्पकार म्हणून आपण बाबासाहेबांना ओळखतो, परंतु स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला एक क्रांतिकारी प्रयत्न म्हणजे हिंदू कोड बिल होय. स्वातंत्र्यानंतर भारताला लोकशाही मिळाली होती, संविधान मिळाले होते, परंतु समाजात अजूनही स्त्रियांना समान अधिकार नव्हते. ही परिस्थिती बदलण्यासाठी बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना हिंदू कोड बिल तयार केले. या हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांसाठी अनेक क्रांतिकारी तरतुदी होत्या. पहिली गोष्ट, संपत्तीवर समान हक्क. पूर्वी मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर हक्क नव्हता. बाबासाहेब म्हणाले, मुलगा आणि मुलगी समान आहेत, दोघांनाही मालमत्तेवर समान हक्क असायला हवा. दुसरी गोष्ट, विवाहामध्ये समानता. स्त्रीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार मिळावा असा विचार या बिलामध्ये होता. तिसरी गोष्ट, घटस्फोटाचा अधिकार. जर पती किंवा पत्नीवर अन्याय होत असेल तर स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळावा. चौथी गोष्ट, दत्तक आणि वारसा हक्क. स्त्रीलाही दत्तक घेण्याचा आणि वारसा हक्काचा अधिकार मिळावा. त्या काळात हे विचार खूप क्रांतिकारी होते, कारण ते स्त्रीला समानतेचा दर्जा देणारे होते. हिंदू कोड बिल हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा 24 फेब्रुवारी 1949 मध्ये संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल इसवी सन 1947 पासून ते फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडले. हा मसुदा 7 वेगवेगळ्या घटकांशी निगडीत होता. कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गांच्या स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे. स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1948 मध्ये संविधान सभेत हिंदू कोड बिलचा मसुदा प्रस्तुत केला. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार, त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्तीत कायद्याने समान वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला. या कायद्यानुसार मयत झालेल्यांच्या सर्व मुलगे आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात येतात. देशातील महिलांच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार करून ते संसदेत सादर केले. प्रतिगामी विचारांच्या हिंदू सभासदांनी त्याला विरोध केल्यामुळे ते संमत होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी सप्टेंबर 1951ला पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे राजीनामा पाठविला. त्यात त्यांनी लिहिले, हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी मंत्रिपदाचा त्याग केला. सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी सत्तेसाठी तत्त्व सोडली नाहीत,
तर तत्वासाठी सत्तात्याग केला. त्या काळात हे विचार खूप क्रांतिकारी होते, कारण ते स्त्रीला समानतेचा दर्जा देणारे होते. पण जेव्हा हे बिल संसदेत मांडले गेले तेव्हा समाजातील काही पुराणमतवादी लोकांनी याला प्रचंड विरोध केला, कारण त्यांना भीती होती की जर स्त्री समान झाली तर हजारो वर्षांची विषमता संपेल. या विरोधामुळे हिंदू कोड बिल पास होण्यात अडथळे आले. बाबासाहेबांनी या विषयावर तडजोड केली नाही. त्यांना वाटत होते की स्त्रीला न्याय मिळत नसेल तर सत्ता किंवा पदाचा काहीच अर्थ नाही. जेव्हा हे बिल संसदेत मांडले गेले तेव्हा देशातील काही सनातनी आणि पारंपरिक विचारांचे लोक याला तीव्र विरोध करू लागले. अनेक नेत्यांनी आणि संघटनांनी हा कायदा धर्मविरोधी असल्याचे सांगून आंदोलन केले. त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री होते जवाहरलाल नेहरू. नेहरूजी स्वतः या बिलाच्या बाजूने होते आणि त्यांना स्त्रियांना समान हक्क देण्याची आवश्यकता पटत होती. परंतु संसदेत आणि समाजात वाढणाऱ्या विरोधामुळे हे विधेयक त्वरित मंजूर होणे कठीण झाले. त्या काळात देशात 1952मध्ये पहिली सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक जवळ येत होती. राजकीय परिस्थिती अत्यंत संवेदनशील होती. त्यामुळे नेहरूजींनी बाबासाहेबांना समजावून सांगितले की सध्या देशात विरोध खूप आहे, थोडा वेळ द्या, निवडणुकीनंतर आपण हे विधेयक नक्की मंजूर करू. परंतु बाबासाहेबांच्या दृष्टीने हा केवळ राजकीय प्रश्न नव्हता, तो स्त्रियांच्या न्यायाचा आणि समानतेचा प्रश्न होता. सतत विलंब होत असल्यामुळे बाबासाहेब अत्यंत नाराज झाले. त्यांना वाटले की स्त्रियांच्या अधिकारांचा प्रश्न पुढे ढकलला जात आहे. म्हणूनच 27 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा केवळ राजकीय नव्हता, तो भारतीय स्त्रियांच्या न्यायासाठी दिलेला एक नैतिक संदेश होता. 1952च्या निवडणुकीच्या प्रचारात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनेक सभांमध्ये जाहीरपणे सांगितले, जर तुम्हाला समाज सुधारणा हवी असेल तर स्त्रियांना समान अधिकार द्यायचे असतील तर मला मतदान करा, मी हिंदू कोड बिल पास करून दाखवील. हे एक धाडसी विधान होते. जनतेने नेहरूंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. निवडणुकीनंतर विरोध कमी करण्यासाठी सरकारने मूळ हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळ्या कायद्यांमध्ये विभाजन केले आणि ते टप्प्याटप्प्याने संसदेत मंजूर केले. हे 4 कायदे असे होते: विवाह, घटस्फोट आणि एकपत्नीत्वाची तरतूद, वारसा हक्क आणि संपत्तीतील अधिकार, अल्पवयीन मुलांच्या पालकत्वाबाबत नियम, दत्तक आणि पालनपोषणाचे अधिकार. या कायद्यामुळे हिंदू समाजातील स्त्रियांना प्रथमच कायदेशीर आणि समान अधिकार मिळाले. आज भारतातील स्त्रियांना मिळालेल्या अनेक अधिकारांचे मूळ या हिंदू कोड बिलामध्ये आहे. या कायद्यामागे 2 महान नेत्यांचे योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हा कायदा तयार केला, पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी तो शेवटी संसदेत मंजूर करून घेतला. भारतीय स्त्रीला न्याय देणारा कायदा म्हणजे हिंदू कोड बिल. तो केवळ एक कायदा नव्हता, तर तो भारतीय समाजाच्या परिवर्तनाचा प्रारंभ होता. आणि म्हणूनच इतिहास सांगतो, कायद्याचा मसुदा लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तो कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणारे होते पंडित जवाहरलाल नेहरू. आज आपण महिला सक्षमीकरणाची चर्चा करतो. महिला शिक्षण, महिला नेतृत्व, महिला अधिकार याबद्दल बोलतो. परंतु या प्रवासाची पायाभरणी कोणी केली असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज भारतातील स्त्रिया डॉक्टर आहेत, वैज्ञानिक आहेत, सैनिक आहेत, पायलट आहेत, राजकारणी आहेत. पण या प्रगतीमागे एक महान विचारवंताचा दूरदृष्टीचा विचार आहे. तो विचार म्हणजे समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता. आज आपल्यासमोर प्रश्न आहे, आपण बाबासाहेबांचे विचार फक्त भाषणात ठेवणार आहोत का, की ते आपल्या जीवनात उतरवणार आहोत? जर खरोखर बाबासाहेबांना आदर द्यायचा असेल तर आपण स्त्रीला समान सन्मान दिला पाहिजे. घरात, समाजात, शिक्षणात आणि निर्णयामध्ये स्त्रीला समान स्थान दिले पाहिजे. हिंदू कोड बिल हे फक्त एक कायदा नव्हते, ते भारतीय स्त्रीच्या स्वाभिमानाचे घोषणापत्र होते. आणि त्या घोषणापत्राचे शिल्पकार होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
चला आपण सर्वजण बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याची प्रतिज्ञा करूया. स्त्री पुरुष समानतेचा समाज निर्माण करूया. याच शब्दात मी माझे भाषण समाप्त करते. जय स्त्री शक्ती, जय भीम, जय भारत.